नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण आत्तापर्यंत ऐकत आहोत तर मग ती अशा गोष्टी असत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांना एक खूप मोठा इतिहास लाभलेलो असा। आता जवळजवळ 350 म्हणजे 320-325 वर्षाची परंपरा लाभलेलं असं खवळे गणपतींचे तुमका गोष्टी तर माहितीच असतील आणि ते ज्ञातच, आणि त्याच्यासोबतच त्यांचे पिक्चर येलेत म्हणजे चित्रपट येलेत। पण मग अशाच सोबत अजून एक असा वारसा लाभलेला इतिहासाचा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आत्तापर्यंत अगदी सुस्थितीत ही परंपरा पार पाडली जातात। आणि ह्या परंपरेक आज 321 वर्ष पूर्ण होत असत। तर मग ह्योच गणपती बाप्पा, आपले लाडके जे गणपती बाप्पा असत ना, तर ह्यांच्या मागे अजून एक स्टोरी वेगळी असा, स्टोरी बोलले गोष्ट एक वेगळी असा, ती असा की एका छताखाली 2 गणपती असत आणि ह्याची गोष्टच वेगळी असा। तर आपण आत्ता सध्या जे बघताव ना, तर मग हे असा गोळवणकर कुटुंब जे 1704 पासून आज तागायत जोपासण्यात आलेली ही प्रथा तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न होतो। माझ्या पाठीमागे जर बघशाल तर मग पाठीमागे आपल्या 2 गणपती विराजमान झालेले दिसतील। तर स्थापित केलेले असतात 2 गणपती, आणि एका कुटुंबात किंवा एका छताखाली 2 गणपती असतात ही पहिलीच गोष्ट किंवा पहिल्यांदाच आपण बघत असावं। तर ह्याच्या मागे काय नेमकी स्टोरी असा किंवा काय गोष्ट असा, एका काय इतिहास लाभलेलो असा ना, तो आपण बघून घेण्याक हैसरी लाव। होप सो जर ह्यो प्रयत्न तुमका आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असता तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला तर मित्रांनो, ही गोष्ट आपण बघून घेऊया कशा प्रकारे आधी। चॅनल तुमचा
नमस्कार, मी अमित गोळवणकर, गोळवणकर कुटुंबियातला एक सदस्य. आज तुम्ही आमच्या गणपतीवरती चित्रीकरण करण्यासाठी आलात. त्यात एक छोटीशी स्टोरी की आता आपण सगळीकडे फिरतो तर एक मूर्ती आपल्याला पूजेला सगळीकडे दिसते आसनावरती. तर आमच्या इथे 2 गणपतीची पूजा केली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशी 2 मूर्त्या का पूजता, तर त्याची अशी एक स्टोरी आहे की गोळवणकर कुटुंब ह्यांचं मूळ आडनाव सावंत, पूर्वीचं आडनाव सावंत. हे मूळ मालवणचे. शिवाजी महाराजांच्या काळात जी गलबतणी होती तर सर्व माल वाहतूक जो व्हायचा तो मुंबईवरून व्हायचा. तर मुंबईवरून जेव्हा गलबत यायचं तर ते ही फॅमिली सदन असल्यामुळे त्यावेळची तर मूर्ती मुंबईवरून यायची. असं बरेच वर्ष चाललं आणि चतुर्थी 1704 जे वादळ येणार होतं मुंबईवरून जे मूर्ती घेऊन ते चतुर्थी दिवशी आलंच नाही. वादळ वाऱ्यांमुळे ते अडकलं. तर मग आता चतुर्थी दिवशी आमच्या घरी मूर्ती नव्हती. तर जो गोळवणकर सदस्य होते ते चिंतित होते की काय करायचं. सगळ्यांच्या घरी मूर्तीची स्थापना झाली आहे, आपलं जे मूर्ती घेऊन येणारं गलबत आहे ते पण आलं नाही, सदस्य आले नाही. म्हणून 1:30च्या सुमारास त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं की मी काय करू. आमचं तेव्हा फोन नव्हते किंवा सुविधा नव्हती. त्याच्यानंतर मग ब्राह्मणांचा सल्ला घेतला की काय करू ह्या दिवशी मूर्ती. तर ब्राह्मणांनी एक सल्ला दिला की ह्या दिवशी तुम्ही मूर्ती स्थापन करा. तुमचं जहाज कधी येईल, गलबत येईल ते तुम्ही नंतर पहा. तर एक मूर्ती छोटी स्थापन करा, मग हवं तर 1.5 दिवसांनी विसर्जित केला तरी चालेल. म्हणून मग कुलकर्णी म्हणून इथेच वरती एक घर होतं, त्यांच्याकडे छोट्या मूर्त्या मिळायच्या. मग तिथून एक छोटीशी मूर्ती घेऊन इथे स्थानापन्न करण्यात आली आणि तिची पूजा करत असताना गलबत सुखरूप बंदरात आलं आणि जे गोळवणकर सदस्य होते ते मूर्ती घेऊन घरात आले. ते घरात आल्यानंतर ह्या मूर्तीची पूजा चालू होती. आता ह्या मूर्तीचं करायचं काय, दुसरी मूर्ती हातात जी आता मुंबईवरून आपण आणली आहे. त्यावेळी ते ब्राह्मण किंवा त्यावेळी काय एवढी लोकांना माहीत नसते, ते बोलले की देवाची करणी समजून ही मूर्ती तुम्ही पूजेला बसवा. आता 2 मूर्त्या पूजेला बसल्या. पुढचं वर्ष आलं, आता करायचं काय. मग कुटुंब बोललं की चला 2 बाप्पा आहेत, आपण जसं आहे बाप्पांची मर्जी करू तसं करू. ह्याच्यात एक चांगलं काय झालं की जे गोळवणकर कुटुंब, आता आपण बरेच ठिकाणी जातो, प्रत्येक कुटुंब असतील तर विभक्त झाली आहे. प्रत्येकजण आपापल्या घरांमध्ये मूर्त्या आणतो, सेपरेट होतं. फक्त गोळवणकर कुटुंब हे असं आलं की एक 7वी पिढी आहे, जे मुंबईत आहे, न्यूझीलंडला आहे, परदेशात आहेत, इथे आहेत. तर हे सर्वजण एकत्र येऊन त्या बाप्पाची सेवा करतात आणि आमचं पूर्ण 20-25 घरं आहेत आणि त्याच्यामध्ये इथेच फक्त 2 बाप्पांची पूजा होते. बाकी कोणाच्याही घरात मूर्तीपूजन होत नाही. आता त्याचा एक फायदा काय आला की उत्सव मोठा होतो. 11 दिवसात रोज फुगड्या, भजनं, विविध कार्यक्रम लहान मुलांचे एकत्र येऊन एन्जॉयमेंट होते. गौरीचा मोठा जागर होतो. त्याचप्रमाणे नवस बोलले जातात गौरी दिवशी. गौरी पूजन असतं. नवसाला पावणारी हाकेला धावणारी म्हणून गवर प्रसिद्ध आहे देवगड तालुक्यामध्ये. अशी एक आमची आख्यायिका आहे. गोळवणकरांचा अखंड कुटुंब तुमका हैसर दिसता तर ही त्याची हजेरी. आपण पुढे बघता गणपतीच्या वेळेस जी मंगळागौर शिल्ली जाता तर ती दिसता प्रकार अत्यंत छान असो आणि खूपच बघण्यात एकदम सुंदर मन फिरावून जातात. कारण हे जुने सगळ्या गोष्टी त्या परंपरा अजूनपर्यंत हैसर जपल्याने एका मंडपात असणारे 2 गणपती हे आपल्याकडे बघा. हैसर पहिलं एक गणपती असा आणि ह्याच्या बाजू एक दुसरं गणपती ठेवलेले असा. पुढे गौरी असा. यावर्षी तुमका हैसर समोर गणपती बाप्पा विराजमान झालेलं दिसतं तर ते असं दगडूशेठ हलवाईच्या आणि बाजूलाच गौरी असं. तर मग गौरीचं हे रूप खूपच सुंदर असतं. या माहेर वसणी जी गौरी असा गणपतीच्या घरी दर्शनात येणारे भाविक जे असतात ना ते तुमचा हैसर दिसते. ही जी प्रसादांची लाईन आहे एवढी भलीमध्ये ती तुमका त्यांच्याच
म्हणजेच नवस घेऊन येतात, नवस बोलतात आणि
अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा बा तुबार कोटी मोरया. तर मित्रांनो, आता आपण हैसरला निरोप घेत आहोत. व्हिडिओ हैसर संपवतो. म्हणून मग आपला जसं रोजचं सांगणं असतं, रोजचं मागणं असतं तेच. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.